कुंभोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीतील ऑपरेशन थिएटरमध्ये भिंतीवरील फरशा ढासळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नव्यानं सुमारे 3 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या इमारतीतच अशी अवस्था झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून या इमारतीला वाली कोण असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय. परिणामी सदर इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत फरशा गेल्या 3 महिन्यांपासून ढासळत असून या गोष्टीकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून होतोय. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ऑपरेशन थिएटरसारख्या संवेदनशील विभागात भिंतीवरील फरशा सैल होऊन खाली पडतायत. यामुळे डॉक्टर, कर्मचारी व रुग्ण यांच्या जीवितच धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. संबंधित ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करून कामाची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच अनिरुद्ध पिंपळकर यांनी कुंभोज येथील आरोग्य केंद्राला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात येईल असे संकेत त्यांनी दिले. नागरिकांच्या मध्ये शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या आरोग्य सुविधांची अशी दुरावस्था होणं ही गंभीर बाब आहे. प्रशासनानं तातडीनं दुरुस्त करून सुरक्षित वातावरण निर्माण करावं अशी मागणी आता जोर धरतीये. मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे.